हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज मला ऑफिसला सुट्टी होती. हा धुलीवंदनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ आहे. ऑफिसला सुट्टी होती. ॲक्च्युली ना धुलीवंदनचं काहीतरी कन्फ्युजनच चालू होतं ग्रहणामुळे. काही लोकांना 3 तारखेला सुट्टी होती आणि काही लोकांना 4 तारखेला सुट्टी होती, बट आम्हाला 3 तारखेला सुट्टी दिली होती सरांनी. अशा प्रकारे मग म्हटलं सकाळीचं तर मॉर्निंगचं रुटीन तर काही शेअर केलं नव्हतं, बट म्हटलं थोड्या वेळानंतरचं म्हणजे 11च्या नंतरचं घेतलेलं आहे शूट. मी आधी जेवण बनवून घेतलं. चिकनची भाजी बनवली होती. चिकनची रेसिपीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय केलं होतं. आणि त्याच्यानंतर भाकरी बनवली. एका साईडला चिकनची भाजी ठेवली होती कुकरमध्ये. भाकरी फटाफट बनवून घेतली आणि ते कुकरला चिकनची भाजी होईपर्यंत म्हटलं भाकरी बनवली. आणि त्याच्यानंतर मग एका साईडला परत कुकरला दुसऱ्या कुकरमध्ये राईस लावला होता. ऑफिसला तर सुट्टी होती, पण घरच्या कामांना कुठे सुट्टी असते. सकाळचं म्हटलं ते सकाळी 6 वाजल्यापासूनच सुरुवात होते. त्याच्यात नो डाऊट काही असू दे, पण सकाळी 6 वाजता उठावंच लागतं. त्याच्यामुळे सकाळचं तर काही हेच नसतं. ऑफिसला सुट्टी होती, बट कामांना तर घरच्या कामांना तर कधी सुट्टी नसते, काही असो. त्याच्यानंतर सकाळचं फटाफट आवरून घेतलं. नंतर मी जेवण बनवलं. म्हटलं आज थोडंसं म्हटलं ना दुसरी बाकी काहीतरी कामं करावं. ॲक्च्युली आला होता मला कंटाळाच आला होता, पण म्हटलं करणार तरी काय करणार ना. म्हटलं आता सुट्टी आहे तर म्हटलं त्याचा उपयोग तर करून घ्यायलाच लागेल, नाहीतर मग काहीच उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे म्हटलं आधी जेवण बनवून घेते. जेवण सगळं बनवून घेतलं. ॲक्च्युली मी जेवण 2 टाईममध्येच बनवून घेतलं होतं, म्हणजे दुपारचं आणि रात्रीचं. म्हटलं नंतर परत मला बनवावं नाही लागणार. मला बाकी सर्व कामं करायची होती. भरपूर काही कामं बाकी होती. जरा फ्रीज वगैरे ऑर्गनाईज करायचा होता. त्याच्यामुळे ना म्हटलं आधी सगळं ना जेवण बनवून घेतलं. अशा प्रकारे बघा असं कोण कोण करतं हो, म्हणजे गॅस चालू असताना सुद्धा गॅस ओटा पुसणं हे असं कोण करतं. कधी कधी ना हे असं म्हणजे समजा गॅस चालू आहे आणि काय आहे कुकर वगैरे आहे तर त्याच्यात फटका किती जोरात लागतो. तरी पण तर माझी सवय तर अशीच आहे की ना मला ना ते लगेच पुसून घेतलं ना तर बरं वाटतं. नाही तर काय होतं माहिती आहे, नंतर ना खूप कंटाळा येतो. म्हणजे कंटाळा म्हणजे कसं माहिती आहे ना, मग ते मनातून काढलं ना की मग तसंच ते राहून जातं मध्ये 10-15 मिनटासाठी. त्याच्यानंतर विचार केला, मग जेवलो मस्तपैकी. त्याच्यानंतर विचार केला की आता करायचं तरी काय करायचं. मग म्हटलं जाऊ दे, हा फ्रीजवरती पण एवढा पसारा झाला होता म्हणे ना, फ्रीजमध्ये सुद्धा असा खूप पसारा झाला होता. मग म्हटलं फ्रीज म्हणजे क्लीन करून घ्यावी. तसं तर ना फ्रीजमधलं सगळं सामान संपतच आलेलं आहे. आता मी काय नंतर नेक्स्ट संडेला सामान भरेन. म्हटलं आता ना वेळ आहे तोपर्यंत साफ करून घ्यावं. अशा प्रकारे म्हटलं सगळं फ्रीजवरचं आधी काढून घेतलं. नंतर फ्रीजच्या आतमधलं काढून घेतलं. पिऊ काय करते माहिती आहे, थोडं जरी काय राहिलं असेल ना, म्हणा बिस्किट राहिलं किंवा फरसाण राहिलं, तसंच पुडी आणून ना तसंच पॅकेट आणून ना तसंच ठेवून टाकते. त्याच्यामुळे ते माझ्यानंतर रोज काही क्लीन करणं होत नाही, पण असं कधीतरी करते. हे ना मी अर्बन वाईफ्सचं ना किचन क्लीनर आहे ना, त्याच्याने फ्रीज साफ करत होती. त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर ना याच्यावर या अर्बन वाईफ्सच्या किचन क्लीनरची जर लिंक हवी असेल तर ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला शेअर करेन त्याची लिंक. अशा प्रकारे सगळं आधी सगळं सामान काढून घेतलं. मस्त डबे सगळे काढून घेतले. आणि त्याच्यानंतर ते सगळं किचन क्लीनरचं पूर्ण स्प्रे करून घेतलं सगळीकडे. ते स्प्रे करून घेतल्यानंतर मग ती क्लीन करायला लागली. हळूहळू सगळं क्लीन करून घेतलं. जेवढं स्पीडने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तेवढ्या स्पीडने काही झाला नव्हता. मिनिमम मला ना 1 तास लागलाच होता जेवल्यानंतर. म्हणजे माझं जेवण झालं होतं बघा 2 वाजता. 2 वाजल्यापासून ते 3:30 वाजले होते मला हे फ्रीज ऑर्गनाईज करायला. जेवढं मी तुम्हाला स्पीडने दाखवलं ना त्या प्रकारे तर कधी झालंच नव्हतं. हे फक्त तुम्हाला 10 मिनिटाचा किंवा 7-8 मिनिटाचा व्हिडिओ भेटेल. बट हे ना
मिनिमम मला 1.5 तास लागला ते पूर्ण मला क्लीन करून ते पूर्ण लावायला, पूर्ण ते डबे घासायला असं त्याच्यामुळे. आणि जर तुम्हाला ना फ्रीजचं टॉप कवर किंवा हे फ्रीजमध्ये जे मी ऑर्गनाईज केलेलं आहे ना, स्टिकसारखं दिसतं ना तुम्हाला, ते जरी हवं असेल ना शीट त्याच्या, तरी मला कमेंटमध्ये सांगा. ते मी त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की देते. माझ्याकडे असेल तर मी नक्की तुम्हाला शेअर करेन. मी एकदा चेक करून घेते, कारण की मी हे बरेच दिवस झाले मागवून. जर हवं असेल टॉप कवर किंवा आणि हे फ्रीज ऑर्गनायझर स्टिकर, तर मी नक्की तुम्हाला ते लिंकमध्ये प्रोव्हाइड करते. अशा प्रकारे सगळे मसाल्याचे बॉक्स हे सगळं ना लावून ठेवले. ॲक्च्युली ना जे कडधान्य असतं ते थोडेसे मी भरून घेते. हे बघा, हे जे फ्रीजचे स्टोरेज कंटेनर आहेत ना, त्याचीही लिंक तुम्हाला भेटून जाईल माझ्याकडे. मी तुम्हाला लिंक नक्की शेअर करेन. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे 6च्या पॅकमध्ये आहे, पण ॲक्च्युली माझ्याकडे त्याच्या भांड्या संपलेल्या आहेत म्हणून मी ते 4च आता त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत ना. रेग्युलर 6च्या पॅकमध्ये ते भेटतं फ्रीज कंटेनर. ते म्हणजे डबे व्यवस्थित आहेत, त्यात काय असं म्हणजे हे नाही आहे. मस्त कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची वगैरे, टॅमॅटो वगैरे ना हे व्यवस्थित बसतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते बरं पडतं. त्याच्यानंतर मग फ्रीज पूर्ण ऑर्गनाईज करून घेतलं, आतमध्ये पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर मला हे वर जे ठेवले होते ना डबे, काहीतरी तरी त्या फ्रीजवर असतंच, म्हणजे असतंच, असं नाही की ते मोकळे राहते. माझ्याकडं म्हणजे स्टोरेज कमी असल्यामुळे मला इथे तिथे ॲडजस्ट करावं लागतं. मध्ये माझ्या फ्रीजवरही सामान आहे, ते म्हणजे ते व्यवस्थित करून घेतलं एका डब्यामध्ये सगळं. म्हणजे ते माझं तर मेकअपचं सामान जास्त झालेलं आहे. मला असं वाटतं कधी कधी छोटे मोठे सामान, हे फ्यूलचं सामान हे ना खूप झालेलं आहे, त्याच्यामुळे ते सगळं एकत्र डब्यात भरून घेतलेलं आहे. आणि मग नंतर मग वरचं पूर्ण क्लीन केलं, पूर्ण व्यवस्थित आतून वरून बाहेरून सगळं फ्रीज आधीच क्लीन करून घेतलं. नंतर मग वर पण त्याला व्यवस्थित नीट अँड क्लीन करून सगळे छोटे डबे जे पण आहेत ना ते व्यवस्थित ठेवले. ॲक्च्युली माझ्या फ्रीजवरच सगळं म्हणजे पावडरचा डब्बा वगैरे ठेवते मी. वर नेऊन ठेवला अशा प्रकारे, बघू शकता तुम्ही. मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट मात्र करा. जर माझं काही चुकत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी माझ्यामध्ये चेंजेस करण्यामध्ये मी माझ्यात सुधारणा करायचा प्रयत्न करीनच नक्कीच. काही प्रॉब्लेम नाही, पण नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं आहे. असा दिवस माझा म्हणजे मला ॲक्च्युली हे 4 वाजले होते सगळं करेपर्यंत, असं म्हणजे पूर्णपणे दिवस संपलेला आहे. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, म्हणजे जे कोणते नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पहिले आधी नोटिफिकेशन येऊन जाईल. बाय फ्रेंड्स, टेक केअर.